वलघे वलघे सालन पलगे वलघे वलघे सालन पलगे वलघे। नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ असणार आहे वेळामुशेचा, जो की मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा क्षण आहे। तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर सर्वजण नैवेद्य आणि स्वयंपाक डोक्यावरती, कोणी गाडीमध्ये किंवा आता नवीन पद्धत म्हणजे चारचाकीमध्ये घेऊन जातात। तर मला सांगा या माठामध्ये काय आहे, तर कमेंटमध्ये कमेंट करा। आणि सर्वजण गावातून तयारी करून लवकरच शेताकडे जातात। आधी बैलगाडीमध्ये पण घेऊन जायचे, पण आता ते प्रमाण कमी झालेले। तर सर्वांची लगबग चाललेली असते सकाळी। तर गावात कोणी एक नसतं, सर्वजण शेतात जातात। शेतात गेल्यानंतर मातीपासून लक्ष्मी देव बनवले जातात, काळ्या मातीपासून, आणि त्यांची पूजा केली जाते। तर अशा प्रकारे ते देव बनवले जातात आणि त्या देवांना कोप केलेली असती कडब्यापासून। तर त्या कडब्याच्या कोपीमध्ये त्याला शाल गुंडळलेली असती आणि तिथं आपण या देवांची पूजा करतो। हा सण प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये साजरा होतो, कारण मराठवाडा हा कर्नाटकची बाँड्री असल्यामुळे कर्नाटक आणि मराठवाड्यामधले काही जिल्हे हा सण साजरा होतो। तर ही कोप बनवलेली असती, त्याला ऊस लावलेले असतात आणि त्या ज्वारीच्या पेंड्या असतात, त्यामध्ये आपण पूजा करतो। तर ही पद्धत किंवा बऱ्याचशा परंपरा ह्या कर्नाटक साईडकडून चालत आलेल्या आहेत। तर उस्मानाबाद, लातूर, बीडचा काही भाग, नांदेडचा काही भाग, या भागांमध्ये हा सण साजरा होतो। तर अशा प्रकारे त्या कोपीमध्ये लक्ष्मीची पूजा, देवाची पूजा केली जाते। आणि गावामध्ये किंवा सिटीमध्ये कोणीही एक नसतं, सर्वजण शेताकडे आलेले असतात। गाव हे रिकामे असतात, सिटीमध्ये पूर्ण दुकान, बाजारपेठ सर्व रिकामे असतात। तर लातूर जिल्ह्यामध्ये तर पूर्ण लोक हे प्रत्येकाच्या शेतात, किंवा ज्यांचं शेत नाही ते ना बोलवलं जातं दुसऱ्यांकडून, तर ते जातात आणि सर्वजण शेतात पूजा करून शेतात जेवण करतात आणि त्यांचा पूर्ण दिवस हा शेतात घालवतात। त्यामुळे तुम्हाला जास्त लोक त्या दिवशी फक्त शेतात दिसतील। तर अशी पूजा केली जाते, ज्यामध्ये कळस पूजा मांडली जाते आणि त्या लक्ष्मी बनवलेल्या। त्यानंतर मसुबाची पूजा केली जाते। ज्या शेतात, ज्या शिवारात, ज्या भागात ज्यांचा जो मसुबा आहे तिथं उंड्याचा आणि बाकीचा नैवेद्य दाखवला जातो, नारळ फोडलं जातं मसुबाला। त्यानंतर पांडवाची पूजा केली जाते शेतातल्या, आणि त्यानंतर हे दिवे लावले जातात कोपीतल्या लक्ष्मीची जिथं पूजा आहे तिथं। हे त्यांना पाजळणं म्हणतात, म्हणजे हे दिवे लावून उदबत्ती लावून पूजा करून सर्वजण दर्शन घेतात पूजेचं। आणि त्यानंतर
ही पूजा जी पूर्ण मांडलेली अशा प्रकारची असती वेळामुशीची पूजा। तर ही परंपरा चालत आलेली आहे, मी जसं सांगितलं तसं कर्नाटक साईडकडून। तर हा आपल्या भागातला एक शेतकऱ्याचा महत्त्वाचा क्षण आहे। त्यानंतर असं 2 वाट्यामध्ये, एकामध्ये वलगे सालन पलगे वलगे 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 सालन पलगे वलगे वलगे सालन पलगे वलगे। आणि चांगलं पीक शेतकऱ्याच्या पदरी पडो। जे पण शिवारामध्ये पीक आहे, हरभरा, ज्वारी, ऊस, करडा, सूर्यफूल, जेही पीक आहे त्यासाठी। आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर सर्वजण जेवण करतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की प्रत्येकाच्या शेतामध्ये पूजा असते आणि प्रत्येकाला आमंत्रित केलेलं असतं की आमच्याकडं जेवणासाठी या। तर सर्वजण स्वतःच्या शेतातील कोपीची पूजा झाल्यानंतर ते दुसऱ्यांच्या कोपीवरती पूजेसाठी, पाया पडण्यासाठी आणि जेवणासाठी जातात। तर जेवणात प्रामुख्याने हे रोडगे असतात, भज्जी, खीर असती, आंबट भात, भज्जी, आंबील, उंडे। तर त्या रोडग्यामध्ये ज्वारीची भाकर असती आणि त्यानंतर सजगुऱ्याची भाकर असती। उंडे पण ज्वारीचे बनलेले असतात आणि सजगुऱ्याचे बनलेले असतात। आणि लहान मुलं, वृद्ध सर्वजण येतात, असं झोका बांधतात किंवा मोहळ जे असतात ते झाड खातात किंवा बोर असतात त्यावेळेस शेतामध्ये लहान मुलांसाठी। तर आता मी आहे आई आणि आबा सोबत आमच्या कोपीवरती। आबा, हो तर आज पोट मोठं होतंय काय म्हणतात? काय म्हणतात कोपीवरती? तर पहिली पूजा झाल्यानंतर इथं आंब्याच्या झाडाखाली बसले सर्वजण। बोला टिल्लू, या या जेवायला म्हणा प्रेक्षकाला आपल्या। अण्णा, कशा वेळा मशा आधीची आताची? जसं मी अगोदर सांगितलं होतं तसं खूप वेळेस जेवण होते। तर हे माझं 3री किंवा 4थी वेळेस होती विदिन 1 तासामध्ये जिथं मी जेवण करत होतो। तर मी आलो होतो वहिनीकडं स्पेशल गव्हाची खीर खाण्यासाठी। तर जसं की तांदळाच्या आणि गव्हाच्या खिरीमध्ये खूप फरक आहे। तर भाऊ दाजीचं जेवण झालं होतं, तर मी आता या खीरीचा ही आहे गव्हाची खीर। तर आपण वहिनीला विचारू खीर कशी बनवलेली आहे। गव्हाच्या खीरी तर खीर कसं बनवता वहिनी तुम्ही गव्हाची? कारण बऱ्याच ठिकाणी फक्त तांदळाची खीर असते वेळामुशेला, तुम्ही गव्हाची खीर बनवता, तर कसं बनवता खीर? आणि त्याला पाकडायचं, निसायचं, उकळात घालून सडायचं, ही कष्टाची खीर असते। तांदळाची काय आता आदरणटी निघाली आहे, ती डुप्लिकेट माळ, ही कष्टाची म्हणूनच तिला चव आहे कष्टाची। आता काय तांदळाची खीर घालायला तर साखर ठेवलेल्या आता बाया। तर तुम्ही सर्वांनी गव्हाची खीर खाऊन बघा, तुम्हाला फरक लक्षात येईल तांदळाच्या आणि गव्हाच्या। खूप चविष्ट अशी खीर असती। त्यानंतर मी त्या कोपीचं दर्शन घेतलं, लक्ष्मीचं, जिथं पूजा केलेली होती। मी जसं तुम्हाला एक्सप्लेन केलं, हे बाळ झाडावरती बसत होतं, खेळत होतं। तर आम्ही गेलो मित्राच्या इथं आमच्या जेवणासाठी, नानाच्या इथं। त्याची कोप दूर होती, आईच्या मंदिराच्या समोर त्याचं शेत आहे माळावरती। तिथं मी, सचिन, दिनेश आणि बंटू त्याचे पण मित्र आले होते। तिथं जेवण करून आम्ही निघालो दिनेशच्या कोपीकडं। तर असं प्रत्येकजण मित्रांच्या, नातेवाईकांच्या, प्रत्येकाच्या कोपीवरती जातात। जॉबमुळं बरेच जण बाहेरगावी राहत आहे आजकाल, पण वेळामुशेला आवर्जून गावाकडे येतात। जे येत नाहीत त्यांना मी आवाहन करेन की काही करून आलं पाहिजे, तर तो सण जास्त साजरा होईल। नंतर आम्ही सचिनच्या इथं जेवण केलं, सचिनच्या कोपीवरती आंबील पेली, भजी खाल्ली, खीर खाल्ली। आता मात्र पोट खूप गच्च झालं होतं, कारण सर्वांनी फुल जेवण केलं होतं। आता सर्वजण आले होते आमच्या इथं। तर ही शेवटची कोप होती जिथं सर्वांचं जेवण झालं आणि जवळपास 5-5:30 वाजले होते
आणि दिवस मावळणी जेवण करून याला थंडी गावामध्ये येते आणि वेळामुशीपासून थंडी कमी व्हायला सुरुवात होती. तर बोकणगावमध्ये ही गोटी उचलण्याची पद्धत आहे. तर सर्वजण जमा झाले होते गोटी उचलण्यासाठी. अशा सणांची परंपरा टिकली पाहिजे आणि पुढच्या पिढींनी पण ती केली पाहिजे. तर अशा सणांना अटेंड असणं आणि तो आनंद घेणं खूप वेगळी भावना आहे. काढलेलं